मित्रांनो, दूध व्यवसायामध्ये आपली जी काय दुभती जनावरे असतात तर यांनी जास्तीत जास्त दूध दिलं पाहिजे, जेणेकरून जो काय आपण त्यांच्यावर जो काय खर्च करत असतो तर मित्रांनो तो कुठेतरी त्याच्यामधून निघेल आणि काहीतरी नफा म्हणून शिल्लक राहील। तर मित्रांनो, यासाठी आपण आपल्या जनावरांचं जे मग त्या गायी असू द्या किंवा म्हशी असू द्या त्यांचं दूध वाढवण्यासाठी बरेचसे प्रयत्न त्या ठिकाणी आपण करत असतो। मग मित्रांनो, आपण आपल्या जुन्या समजुतीनुसार त्यांना बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण पशुखाद्य त्या ठिकाणी देतो, बऱ्याचशा प्रमाणामध्ये चारा सुद्धा द्यायचं प्रमाण त्या ठिकाणी वाढवत असतो। पण मग मित्रांनो, तरीही काही कारणास्तव आपल्या गायी म्हशी त्यांच्या कॅपॅसिटी इतकं दूध देत नाही, त्यांच्या क्षमते इतकं दूध देत। मग मित्रांनो, याच्यावर एक आत्ताच मोठं संशोधन त्या ठिकाणी पालमपूर हिमाचल प्रदेश इथे झालेलं आहे। मित्रांनो, तिथे जवळपास मोठ्या संख्येवर गाई म्हशींवर अभ्यास केलेला आहे। तर त्यात त्यांना असं निदर्शनास आलं की दूध तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये चारा किंवा जो आहार आहे तर तो एखाद्या रॉ मटेरियल सारखं किंवा कच्च्या मालासारखं त्या ठिकाणी काम करतात। पण मग जसं एखाद्या मशिनरीमध्ये कच्चा माल हा कितीही चांगल्या प्रतीचा असला तरी त्याच्यावर अगदी योग्य प्रक्रिया करून त्याचं चांगल्या उत्पादनामध्ये त्याचं रूपांतर करणं हे सर्वस्वी त्या मशीनवर अवलंबून असतं। मग मित्रांनो, आपल्या गाई म्हशींच्या बाबतीत जे मशीन जे दूध तयार करतं तर त्याला आपण दूध तयार करणारी यंत्रणा असं त्या ठिकाणी म्हणत असतो। मग मित्रांनो, ही जी काही यंत्रणा आहे तर हिला तुम्ही किती चारा देता, कसा देता, किती प्रमाणात देता याच्याविषयी काही त्या ठिकाणी घेणं देणं नसतं। तर मित्रांनो, तिला एकाच गोष्टीशी घेणं देणं असतं, तर ते म्हणजे एक हार्मोन्स त्या ठिकाणी जनावरांच्या शरीरात दररोज त्या ठिकाणी येत असतं। तर मित्रांनो, हे जे काय हार्मोन्स आहे हे जनावरांच्या शरीरात किती जास्त प्रमाणात उपलब्ध आहे यावरूनच दूध तयार करणारी यंत्रणा किती दूध तयार करायचं हे ठरवत असते। मग मित्रांनो, तुम्ही चारा जरी एक वेळ कमी दिला पण हे हार्मोन जर जनावरांच्या शरीरात तुम्ही अगदी व्यवस्थित प्रमाणात मेंटेन करू शकले तर मित्रांनो तुमचं दूध वाढलंच म्हणून समजा। तर मित्रांनो, असं संशोधनात निदर्शनास आलं आहे। तर मित्रांनो, त्यांनी बऱ्याचशा आयुर्वेदिक जडीबुटींचा सुद्धा अभ्यास तिथे केला आहे। तर मित्रांनो, त्यामधनंच मी तुम्हाला अशी एक आयुर्वेदिक गोष्ट त्या ठिकाणी सांगणार आहे की जी आपल्या शेतात बऱ्याच वेळा उपलब्ध असते, तिचा उपयोग सुद्धा कदाचित तुम्ही केलेला असेल। तर मित्रांनो, ती गोष्ट दिल्यानेच जनावरांच्या शरीरात ती हार्मोनचं त्या ठिकाणी प्रमाण वाढून जनावर आहेत त्या चाऱ्यामध्ये आहे त्या परिस्थितीत चांगल्या प्रमाणावर दूध देऊ शकेल। तर मित्रांनो, बनून राहा व्हिडिओ बरोबर। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। मित्रांनो, गाई म्हशींचं दूध वाढवायचं तर भरमसाठ चारा देण्याची मुळीच गरज नसते। मग मित्रांनो, आपण फक्त त्यांच्या शरीरात एक जे अगदी महत्त्वाचं हार्मोन आहे तर ते जर मेंटेन केलं तर तुमचं दूध कुठल्याही चाऱ्यात कसाही द्या, किती कमी प्रमाणात द्या, कसंही करा तरी दूध वाढल्याशिवाय राहत नाही। तर मित्रांनो, त्या हार्मोनचं नाव असतं प्रोलॅक्टिन। मग मित्रांनो, हे जे काय प्रोलॅक्टिन नावाचं जे काय हार्मोन आहे तर ते जनावराच्या मेंदूमध्ये जी पिट्युटरी ग्लँड असते तर ती त्या ठिकाणी तिचं स्रावन त्या ठिकाणी करत असते। मग मित्रांनो, ज्यावेळेस जनावराच्या शरीराला मेंदूला आज्ञा द्यायची असते की तुम्ही दूध तयार करा तर ती आज्ञा या हार्मोनच्या मार्फत दिलेली असते। तर असं साधारण याच्या मागे सायन्स आहे। तर तेच मित्रांनो आत्ताच संशोधनामधून निदर्शनास आलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशी काही गोष्ट आहे का ती दिल्यानंतर जनावराच्या शरीरात प्रोलॅक्टिनचा प्रचंड त्या ठिकाणी साठा तयार होईल, जनावराच्या शरीरात ते वाढेल आणि दूध सुद्धा वाढेल। तर मित्रांनो, त्या संशोधनात त्यांनी बऱ्याच गोष्टींची ट्रायल घेतलेली आहे। तर त्यामधनं एक गोष्ट मी तुमच्यासाठी आणली की जिनी जास्तीत जास्त रिझल्ट त्या ठिकाणी दिलेला आहे। तर मित्रांनो, ती गोष्ट जी असते तर ती असते गुळवेल। मग मित्रांनो, गुळवेल ही जी त्या ठिकाणी एक प्रकारचा वेल असतो, बऱ्याचशा त्या ठिकाणी आपल्या काटेरी झाडांवर त्या ठिकाणी हा उपलब्ध असतो, बऱ्याचशा रानांमध्ये शेतांमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असतो। तर मित्रांनो, हा बऱ्याच वेळा आपण आपला ताप कमी करण्यासाठी किंबहुना आपल्या मनुष्य प्राण्यामध्ये सुद्धा ज्या काय माता आहेत तर त्यांचं दूध वाढण्यासाठी सुद्धा गुळवेल आपण त्या ठिकाणी वापरत असतो। मग मित्रांनो, हा जो काय गुळवेल आहे तर हा जनावरांच्या त्या ठिकाणी ताप कंट्रोल करण्यासाठी आयुर्वेदात याच्यामध्ये बरीचशी माहिती देण्यात आली आहे। पण या संशोधनात दूध वाढण्यासाठी सुद्धा हा गुळवेल कसं काम करतो तर यावर मोठा अभ्यास केला आणि त्यांच्या असं निदर्शनास आलेलं आहे की हा गुळवेल मात्र 10 ते 15 दिवस दिल्यानंतर सुद्धा जनावरांचं दूध अगदी चमत्कारिकरित्या वाढलेलं आहे। तर मित्रांनो, या गुळवेलमध्ये तसं बघायला गेलं तर मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमचं सुद्धा थोडंसं प्रमाण असतं त्यामध्ये। त्याचबरोबर याच्यामध्ये विटॅमिन सी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये उपलब्ध असतं। मग मित्रांनो, हा गुळवेल जनावरांना कशा पद्धतीने द्यायचा, किती प्रमाणात द्यायचा,
कुठल्या जनावरांना द्यायचा, कुठल्या जनावरांना द्यायचा नाही, तर याविषयी माहिती मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो। या उपायामध्ये सर्वप्रथम आपल्याला गुळवेल हा वेल आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा असतो। तर मित्रांनो, गुळवेल ओळखायच्या दोनच त्या ठिकाणी त्याचे लक्षणं असतात। एक म्हणजे त्याच्या पानाचा आकार हा त्या ठिकाणी अशा पद्धतीचा असतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजेच की त्याचं जे काय खोड आहे किंवा त्याची जी काय काडी असते तर तिच्यावर असे छोटेसे काटे त्या ठिकाणी आलेले असतात। प्लेन त्या ठिकाणी त्याची ती काडी त्या ठिकाणी नसते। तर ह्या दोन गोष्टीवरनं तुम्ही गुळवेलचा जो काही वेल आहे तर तो अगदी योग्य प्रमाणे ओळखू शकता। मग मित्रांनो, आपल्याला हा जो जिथे वेल आहे तर तिथे जाऊन हा त्या ठिकाणी तोडून आणायचा असतो। मित्रांनो, आपल्याला याचं खोड किंवा याच्या काड्याच आपल्याला उपयोगात त्या ठिकाणी आणायच्या असतात। मग मित्रांनो, ह्या जनावरांना कशा पद्धतीने द्यायच्या आहेत तर मित्रांनो, सर्वप्रथम ह्या काड्या आपल्याला भरपूर आणायच्या आहेत, आणि ह्या काड्या सर्वप्रथम आपल्याला अगदी व्यवस्थित वाळू त्या ठिकाणी घालायच्या असतात। मग मित्रांनो, जवळपास तुम्ही 1 ते 2 किलो हा जो काही गुळवेल आहे ताजा तर तो तोडून आणायचा आहे, आणि त्याला अगदी व्यवस्थित वाळू घालायचा आहे। तर मित्रांनो, वाळल्यानंतर 200 ते 250 ग्रॅम त्या काड्या राहिल्या पाहिजे, तर एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला तो गुळवेल त्या ठिकाणी गोळा करून आणायचा असतो। मग सर्वप्रथम हे वाळल्यानंतर आपल्याला याची अगदी बारीक पावडर त्या खोडांची त्या ठिकाणी करून घ्यायची असते। मग मित्रांनो, ही पावडर किती प्रमाणात जनावरांना द्यायची असते तर मित्रांनो, ही जी काय पावडर आहे तर ही दररोज आपल्याला 20 ते 25 ग्रॅम ही प्रति जनावर त्या ठिकाणी द्यायची असते। प्रत्येक जनावराला 20 ते 25 ग्रॅम दररोज नियमितपणे ही पावडर आपल्याला द्यायची असते। मग मित्रांनो, ही पावडर देत असताना आपल्याला याच्यामध्ये एक अजून छोटीशी गोष्ट जी टाकायची असते तर ती म्हणजे आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचा असतो। तर मित्रांनो, हे तयार करण्याची पद्धत अशी आहे की आपण एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये एक 100 ml पाणी घेऊन त्यामध्ये ही पावडर आपल्याला उकळायची असते, आणि मित्रांनो ती उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गूळ त्या ठिकाणी टाकायचा असतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक गूळ आपल्याला 100 ग्रॅम त्या ठिकाणी वापरायचा असतो। तर असं अगदी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे जे काय एक प्रकारचा जो काढा तयार होईल तर हा काढा जनावरांना रोजच्या रोज त्या ठिकाणी द्यायचा असतो। मग मित्रांनो, हे 25 ग्रॅमचं प्रमाण प्रत्येक जनावराला सारखं नसणार आहे। आता मित्रांनो, जर जनावर तुमचं 10 ते 12 लिटरपर्यंत जर दूध देत असेल तर तुम्ही 25 ग्रॅमचं प्रमाण त्या ठिकाणी ठेवू शकता, आणि जर जनावर तुमचं थोडंसं जास्ती दूध देत असेल, 15 लिटरच्या पुढे दूध देत असेल, पण तुम्हाला अजून जास्तची अपेक्षा असेल तर तुम्ही 50 ग्रॅमपर्यंत सुद्धा याची पावडर देऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हा काढा दररोज जनावराला द्यायचा असतो। आता मग मित्रांनो, हा कुठल्या प्रकारच्या जनावराला द्यायचा, कुठल्या प्रकारच्या जनावराला द्यायचा नाही तर मित्रांनो, गाभण जनावरांना हा उपाय त्या ठिकाणी करायचा नाही आहे, व ज्या जनावराचं रेतन केलं आहे किंवा ज्याला वळू दाखवलं आहे त्यालासुद्धा तुम्ही हा उपाय त्या ठिकाणी सक्त त्याला मनाई आहे। तर मित्रांनो, फक्त जे जनावरची डिलिव्हरी झाली आहे, जनावर व्याल्यानंतर एक 15 दिवसांनी तुम्ही हा उपाय चालू केलेला अगदी योग्य राहणार आहे, किंवा मध्येही कुठे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एक 15 दिवसाचा हा कोर्स त्या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो, जरूर करून पहा, कसा वाटला उपाय मला कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि दूध व्यवसायातील अगदी सायंटिफिक माहितीसाठी आमच्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ खालील चित्रांवर क्लिक करून पहा। धन्यवाद।